मुंबई महानगरपालिकेची भ्रष्टाचाराविरोधातली कारवाई फक्त कागदावरच राहिलेली आहे। माहिती अधिकार कायद्याअंतर्गत ही धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। लाच घेताना रंगे हात पकडलेल्या 207 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांपैकी 112 जण अजून सुद्धा सेवेत कार्यरत आहे। विशेष म्हणजे 68 जण कोणत्याही कारवाईशिवाय सेवानिवृत्त झाले। फक्त 27 जणांना मुंबई महापालिकेने निलंबित केलं होतं। कोरोना काळामध्ये तर मनुष्यबळाच्या कमतरतेचं कारण देत निलंबित केलेल्या 43 कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेमध्ये रुजू करण्यात आलंय। मात्र या कर्मचाऱ्यांची ओळख उघड करण्यास महापालिकेनं नकार दिलेला आहे। रस्ते, गटार, इमारती आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांवरती हजारो कोटी रुपये खर्च करणाऱ्या अभियांत्रिकी विभागात भ्रष्टाचाराची सर्वाधिक प्रकरणं नोंदवली गेली आहेत। 33 उपअभियंते, 13 सहाय्यक अभियंते, 13 कनिष्ठ अभियंते आणि अनेक कार्यकारी अभियंते लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये आरोपी आहेत। तर माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी। पाहूयात। देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका, परंतु अनेक अधिकाऱ्यांवरती अनेक आरोप आहे, अनेक भ्रष्टाचाराचे आरोप आहे। परंतु आत्ताही इथे सर्व कर्मचारी अधिकारी महानगरपालिकेमध्ये काम करतात। तुम्ही ज्यावेळी सर्व माहिती गोळा केली, काय माहिती समोर आली आणि आत्ता काय मागणी आहे तुमची? हे जे अधिकारी आहे ते जास्ती करून ट्रॅप केसेसमध्ये अडकलेले अधिकारी आहे, जिथे त्यांनी रंगे हात त्यांना पकडले गेलेले आहे लाच घेताना। मेजॉरिटी केसेस या ट्रॅप केसेस आहेत। यामध्ये असं दिसतं की एका बाजूला ACB त्यांना अटक करते, त्यांच्यावर कारवाई चालू होते आणि त्याच दुसऱ्या बाजूला BMC तर्फे एक एन्क्वायरी चालू केली जाते, इंटरनल एन्क्वायरी। त्याचबरोबर BMC त्यांना सस्पेंड करते जॉबवरून। पण या माहितीत असं दिसतंय की सस्पेंड केल्यानंतर पुढे काय जी मोठी कारवाई व्हायला पाहिजे होती BMC कडून ती होताना दिसत नाही आहे। कारण बऱ्याच या ज्या केसेस आहेत त्या एन्क्वायरीच्या एवढ्या वर्ष पेंडिंग ठेवल्या जातं की तोपर्यंत तो अधिकारी रिटायर होऊन जातो। तसंच जे ऑलरेडी सस्पेन्शनमध्ये होते त्यांना काही ना काहीतरी वेगळं कारण देऊन परत कामावर घेतलं जातं। उदाहरणार्थ कोविडच्या दरम्यान BMCनी स्टाफ कमी आहे हे कारण देऊन बऱ्याच सस्पेंड झालेल्या अधिकाऱ्यांना परत कामावर घेतलं आणि जेव्हा मी आता त्यांना त्यांची नावं मागितली की कुणाकुणाला तुम्ही कामावर घेतलेलं आहे, तर ते नावं द्यायला तयार नाही आहेत आणि त्यांनी माहिती मला रिफ्यूज केलेली आहे ही माहिती।